हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. मनाची उत्कृष्टता. लाओत्से सांगतो की मनाची उत्कृष्टता नीरव शांततेत आहे. जेव्हा मानवी मन प्रगाढ, निस्तब्ध, स्थिर, शांत, परम मौन, अमन, नमन, निष्प्रभ, अंशात्म्यात विलीन होईल, तेव्हाच ते मानवी जीवनाला उपयुक्त होईल. वास्तवात मानवी देही मन उपरे आगंतुक आहे. देह धारण केल्यावर इतर अवयवांसारखे मन अंशात्म्याने जीवात्म्यासाठी निर्माण केलेले नाही. ते त्याचे ते निर्माण झाले आहे. मानव जेव्हा विचार करतो तेव्हा त्याच्या विचारांचा आविष्कार जेथे साचतो त्याला मन असे म्हणतात. मनाची मानवी देही आणि मानवी जीवनात यत्किंचितही आवश्यकता नाही. एवढेच काय तर ते मानवी जीवनाला उपद्रवी आहे. त्यामुळे ते जर मन अमन न मन झाले तर ते मानवी जीवनाला मुक्तीसाठी फार उपयुक्त असते. जोपर्यंत मन अंतरात्म्यात तदाकार होत नाही, किंवा जोपर्यंत मन क्षीण होत नाही, किंवा जोपर्यंत मन निष्क्रिय होत नाही, तोपर्यंत योग साध्य होत नाही. मानव मुक्त होऊ शकत नाही. भौतिक जगतात असे म्हटले जाते की वक्ता सहस्त्रेषु. हजारात एखादा वक्ता असतो. इतके वक्तेपणाला भौतिक जगतात महत्त्व आहे. फरडे बोलणाऱ्याचे भौतिक जगतात कौतुक आहे. न बोलणाऱ्याचे चणेही विकले जाऊ शकत नाहीत. परंतु बोलणाऱ्याचे दगडसुद्धा विकले जातात. येथे उच्च विद्या विभूषित न बोलणारा असला तर प्रगती करू शकत नाही. परंतु जेमतेम शिक्षण घेतलेला बडबड करणारा असेल तर त्याची छाप पडते आणि तो या भौतिक जगतात यशस्वी होतो. एखाद्याला जगातील विविध भाषा येत असतील तर त्याला मागणी आहे. हल्ली पाल्य अबोल असेल, 4 जणात मिसळत नसेल तर शाळेतून पालकांना चिठ्ठी येते की मुलाला बोलते करा, त्याला सर्वांजवळ मिसळायला सांगा, त्याला दररोज नवनवीन मित्र करायला शिकवा. पूर्वी शाळेतून मुलांना गप्प बसा असा दम दिला जायचा. शांत मुलाचे मास्तर कौतुक करत असत. कारण मन जितके शांत तितकी एकाग्रता, आकलनशक्ती वाढते आणि त्यामुळे शिक्षणाचा दर्जा, प्रत उंचावते. अशा मुलांना विषय चटकन समजतो. भौतिक जगतात जे काही चालले आहे ते काहीही असो, परंतु अध्यात्मात, मानवी जीवनात मनाची लुडबुड मुक्तीपासून वंचित ठेवणारी असते. विश्वात जेवढे महान साधू, संत, योगी झाले ते परममौनात गेले आणि साक्षात्कारित झाले, मुक्त झाले, परमपदाला प्राप्त झाले. अध्यात्मात शांत अमन अवस्था शून्यात प्रवेश करू शकते. जोपर्यंत मनाची मनमानी सुरू असते तोपर्यंत मानव जीवनाचा परीघ सोडू शकत नाही. तो कधीही केंद्रस्थानी योगधामी पोहोचू शकत नाही. मनाची उत्कृष्टता शांत अशांत या पलीकडे प्रशांततेत, नीरव शांततेत आहे. विचारसंगतीची उत्कृष्टता भाग 1. लाओत्से सांगतो की विचारसंगतीची उत्कृष्टता सद्वर्तनात आहे. येथे दोन्हीही गोष्टी सारख्याच तोलामोलाच्या आणि सारख्याच महत्त्वाच्या आहेत. प्रथमतः आपण स्वतः सद्वर्तनी असणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी सद्वर्तन म्हणजे काय त्याची पक्की व्याख्या आपल्या स्वतःच्या मनात तितकीच पक्की झाली पाहिजे. आपले विचार उच्च असायला पाहिजेत. आपल्यावर आपण उत्तम संस्कार करून घेतले पाहिजेत. असे असेल तर आणि तरच आपण उच्छृंखल आचरणापासून परावृत्त राहू शकतो. उच्छृंखल विचारांपासून दूर राहू शकतो. कोणी छंदी फंदी आपल्याजवळ आला आणि आपल्याला त्याच्या कळपात सामील करू लागला तर आपल्याला आपण ठाम नकार देऊ शकतो. आपण आपले व्यक्तिमत्व असेच निर्माण करावे की असे लफंगे आपल्याजवळ फिरकणारच नाहीत. दुसरे तितकेच महत्त्वाचे असे की आपले विचार आणि संगत चांगली असली पाहिजे. जो तो आपापला कळप शोधत असतो. हत्ती कधीही लांडग्यांच्या कळपात राहत नाही, तो हत्तींच्याच कळपात राहतो.
असे म्हटले जाते की मित्रपरिवारावरून मनुष्य ओळखला जातो. ज्याचे चालचलन उठबस सद्गुणी लोकांच्यात असते तो सद्वर्तनी म्हणून ओळखला जातो. आपण स्वतःच जर दारूच्या अड्ड्यात गेलो तर आपले तसले तेथील लोकच मित्र होतील, परंतु आपण जर मठात आश्रमात गेलो तर तेथील साधक आपले मित्र होतील. वारकऱ्यांना वारीमध्ये वारीला येणारे वारकरीच भेटतात. परंतु आजकालच्या या भौतिक जगतात सारा नूरच बदलला आहे. सर्वसामान्य जन बेगडी आणि नकली जीवनाकडे फार चटकन आकृष्ट होत आहेत. जीवनातील सखोल आरसपानी दर्शन कोणालाच नको आहे. झटपट पैसे आणि कीर्ती मिळवून देणारे सर्वांना हवे आहे, आणि तेही विना कष्ट, आजच्या आज, आत्ताच्या आत्ता. त्यासाठी कष्ट करायची कोणाचीच तयारी नाही. जीवनाला आवश्यक आणि अत्यावश्यक आणि अनावश्यक काय आहे याचा जराही विचार कोणी करत नाही. यामुळे जुगारी खेळांकडे आकर्षण आहे. नटनट्या खेळ यात सारे लक्ष आहे. नाच गाणे फार प्रिय आहे. पाचकळ अचकट विचकट विनोद करण्यात सारी बुद्धी वापरली जात आहे. भपकारा दाखवण्यात ऐट आणि मिजाज आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे. राजकारण तर सर्वात शेवटच्या थराला गेले आहे. आजकाल स्वतःला साधू संत महात्मा म्हणवणारे भोळ्या भाबड्या जनतेच्या भावनेला हात घालून अमाप पैसे जमवत आहेत, आणि या ना त्या कारणाने राजकारणात झोकून देत आहेत. देश चालवायला आंतरराष्ट्रीय चातुर्य, मुत्सद्देगिरी, अर्थशास्त्र, संरक्षण, अन्न, वस्त्र, निवारा यांची मुबलकता इत्यादी कसे राखायचे याचे ज्ञान असावे लागते. याचा पोच राहिलेला नाही. सर्वात दुर्दैव म्हणजे जनताही असल्या बंधूंकडे भोळ्या आशेने धावत आहे. हरि ओम.